आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी मस्त सगळे देव उजळवून घेतले आणि मस्त सगळं देवघर जे होते ते स्वच्छ करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग विठ्ठल रुक्मिणींना आज अभिषेक वगैरे करून घ्यायचा होता. तर विठ्ठल रुक्मिणींना दुधाचा अभिषेक करून घेतला, त्यानंतर मग पाण्याने अभिषेक केला. संपूर्ण देवघर आपण ज्या वेळेला उजळवून घेतो त्यावेळेला देवांकडे बघतच राहावं असं वाटतं. आणि खास करून सणावाराच्या दिवशी तर आपले देवघर जे आहे ते आपण स्वच्छ करूनच घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग विठुरायाची आरती वगैरे केली आणि धूप लावून मग आजची देवपूजा तुम्हाला दाखवते. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊन आली आणि बटाटा जो होता तो सकाळी उकडायला ठेवून दिलेले होते. आता बटाटा जो होता तो स्मॅश करून घेतला आणि तुपामध्ये सुकामेवा घातलेला आहे, व्यवस्थित छान अशी फोडणी देऊन घेतली. त्यामध्ये उकडलेला बटाटा जो स्मॅश केलेला होता तो घातलेला आहे, साखर घातली, दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. दूध आटेपर्यंत शिरा शिजवून घेतला. मस्त नैवेद्य तयार आहे.